वनमंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा भडकले। एकनाथ शिंदे यांना त्यांनी उपरोधिक टोला लगावला। नवी मुंबई महापालिकेमध्ये सत्ताधारी भाजपनं सेवा विनिमय ठराव मंजूर करून मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र मनपा आयुक्तांनी सदर ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला असता नगरविकास खात्यानं हा ठराव निलंबित केला। यावर वनमंत्री गणेश नाईक यांनी खंत व्यक्त केली। हा ठराव मंजूर न झाल्यास महापालिकेमध्ये काम करायला अधिकारीच राहणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया दिली। 500 चौरस फूट घरांना करमाफीचा निर्णय सुद्धा नवी मुंबई महापालिकेनं प्रथम घेतला, त्यानंतर मुंबई महापालिकेनं घेतला। मात्र मुंबईमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली, पण नवी मुंबईत मात्र झाली नाही। यामुळे आपल्या पायाखाली काय जळतंय ते पहिलं बघायचं असा उपरोधिक टोला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना लगावला। आता मुद्दा आला की बरेचसे अधिकारी रिटायर्ड झाल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं काम आहे की समजणारा इथं अधिकारी शिल्लक नाहीये। म्हणून माझं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना पण बोलणार आहे की 58 चे 60 करताना सरसगट ते व्हावे, परंतु नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व स्तरावरचे अधिकारी वर्ग सक्षम निर्माण होत नाही तोपर्यंत जुन्या अधिकाऱ्यांना ठेवण्याची भूमिका घ्यावी अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना देणार आहे।